भाजप राष्ट्रवादीला मतदान करा असं म्हणत आहे. तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. मी सुद्धा ऐकलो, मी सुद्धा चक्रावून गेलो. पुसद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री बालाजी मंदिर आझाद चौक येथे उत्साहात पार पडला. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय संजयभाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी संपन्न झाला. मोठ्या संख्येनं तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणचं वातावरण सुद्धा अतिशय चांगला. गेल्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी कारभार चालला हे तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनतेने उघड्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी जातीमध्ये भेद निर्माण करून काही लोक निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. परंतु देशातील आणि या पुसद शहरातील जनता समजदार आहे. जो काम करणारा व्यक्ती आहे, ज्यांनी आजपर्यंतचा कार्याचा अनुभव आहे, अशा उमेदवाराला आम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवार या ठिकाणी केलेला आहे. शरद भाऊ मैन या सर्व आपल्या पुसद शहराच्या सर्व नगरसेवकाची छाननी करत असताना किंवा त्यांना उमेदवारी देत असताना सर्व तिन्ही पक्ष लोक आम्ही मिळून या ठिकाणी उमेदवार चांगले, निष्पक्ष काम करणारे, लोकांच्या सुखदुःखात सामील होणारे लोक आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा नारा देते. माझं त्यांना एकच प्रश्न आहे की जैन मंदिराची ट्रस्टची जागा तुमच्या कॅबिनेट मंत्र्यानं मोहननं त्या ठिकाणी जैन मंदिराची जागा त्या ठिकाणी घेतली. अरे तुम्हाला मंदिराच्या जागा पुरून नाही राहिल्या आणि तुम्ही या ठिकाणी हिंदुत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी करता. आम्ही हिंदू, मुस्लिम सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाची गंगा गरीब आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. निष्पक्ष आणि भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी शासन आम्ही देणार आहोत. अहो किती हाव पाहिजे. तुमच्या घरात मंत्रीपद असताना सुद्धा तुम्हाला नगराध्यक्षपद पाहिजे. याच्यापेक्षा दुर्दैव पुसदवासियांचं काही होऊ शकत नाही. तुम्हाला एवढ्या प्रचंड मतांनी लोकांनी निवडून दिलं तरी सुद्धा तुमच्याच घरात या ठिकाणी नगराध्यक्षपद पाहिजे. हे पुसदवासियांच्या दृष्टिकोनात दुर्दैवाची गोष्ट आहे. या ठिकाणी आम्ही सक्षमपणे लढाई लढून या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही जिंकणार, या तीळ मात्र शंका नाही. सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे काही दबाव तंत्र या ठिकाणी चालू आहे ते दबाव तंत्र आम्ही सहन करणार नाही. आम्ही लढाई देणारे लोक आहोत आणि कायमस्वरूपी या ठिकाणी लढाई देत आहोत. भाऊ, आपण 25 वर्षाचा इतिहास मोडीत काढला आणि आपल्याच नेतृत्वामध्ये नगर परिषदेची निवडणूक होत आहे. एकीकडे नवखी या ठिकाणी उमेदवार आहे आणि एकीकडे 35 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार आहे. याकडे आपण कसं बघता? डॉक्टर साहेबांनी अतिशय चांगलं काम या पुसद शहरामध्ये केलेलं आहे. मी सर्व जाती धर्माच्या लोकांना काल या ठिकाणी पुसदमध्ये भेटलो. शरद भाऊ मैन यांची भेट घेतली. त्याच्यानंतर गावातले काही प्रतिष्ठित नागरिकांची मी भेट घेतली. सर्व जाती धर्माच्या लोकांचे, प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की आम्हाला काम करणारा व्यक्ती पाहिजे आणि काम करणारा व्यक्ती असल्यामुळं आम्ही निश्चितपणे आम्ही जात पात धर्म न पाहता आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं. भाजप राष्ट्रवादीला मतदान करा असं म्हणत आहे. तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. तर या काय म्हणते, चुप्पी होती आणि त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया आपल्या? काय आहे की सर्व आपल्या घरात पाहण्याचा जे दृष्टिकोन आहे ते तुमच्या तोंडातून त्या ठिकाणी निघालेलं आहे. सर्व लोकांना त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. मी सुद्धा ऐकलो, मी सुद्धा चक्रावून गेलो सर्व पाहून. आता हे सर्व जनता हुशार आहे. जनतेला गाफील समजू नका. जनता हुशार आहे. जनता सर्व ओळखते तुमचं काय चालू आहे, कसं चालू आहे. जनता बरोबर 2 तारखेला त्या ठिकाणी बटनासमोर पंजा या निशाणीसमोरचं बटन दाबणार आहे आणि जे आमच्या राष्ट्रवादीची तुतारी आहे आणि जे आमचं मशाल चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन जनता दाबणार आहे. याच्यात काही शंका नाही.